त्याच ताकदीने सर्व एकत्र होऊन एकजुटीने हा लढा देत आहे. आणि जेव्हा एकजूट असते त्यावेळेला विजय हा निश्चित असतो. आम्ही सर्व जे आलो आहे हे कुठलेही तुमच्यावर हे तुमचं काम जे आहे हे आपल्या जिल्ह्याच्या पुढच्या भवितव्याकरता खूप महत्त्वाचं असल्यामुळे आम्ही सर्व तिकडे कुठल्याही राजकीय गोष्टी सगळ्या बाजूला ठेवून या जिल्ह्यातले सगळे आपले सूत्र आहेत किंवा जिल्ह्यामध्ये मंडळी आहोत ही सर्व जे आज आलो आहे हा विषय खूप महत्त्वाचा होता. गेल्या काही दिवसांपासून म्हणजे पाटील साहेब आम्ही राजूनाना आम्ही ह्या विषयामध्ये ह्याच्या आधी ज्या मोहीम होती त्यावेळेला मी शिवसाहेबांची बैठक घेतली. पण आज आजच्या मोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं त्याच्यात ते वाड्यासह पालघर डहाणू सगळी जी मंडळी सहभागी झाली. या सर्वांची एकजूट ही अत्यंत महत्त्वाची आहे. कुठलाही लढा जो असतो हा लढाला येणारं यश असतं एका दिवसाचं नसतं, तर त्या पाठपुराव्यातून असतं, त्या संघर्षातून असतं. ते आपल्या आतापर्यंतच्या पालघरच्या दिवसामध्ये समजलं आहे. या जिल्ह्यामध्ये राहणारे सर्वच आदिवासी समाज असेल, ओबीसी समाज असेल, एनटी असेल, एसबी असेल, हे सर्वच आपले समाज आहेत. ते कुठेही भेदाभेद नाही. त्यामुळे आपल्या भेदाभेदामुळे आपला अन्याय होऊ नये या भूमिकेतून आज सर्वांनी मिळून एकत्रित भूमिका मांडली. आणि ज्या 1800च्या वर शिक्षकांची शिक्षक सेवक म्हणून भरती करायची आहे त्यापैकी 819 आपल्या आदिवासी बांधवांची जी शिक्षण सेवक म्हणून भरती त्याचंही आम्ही स्वागतच केलेलं आहे. यासोबत जी 536 आपली जी मुलं आहेत यामध्ये SC आहे, ST आहे, OBC आहे, NT आहे, सर्वच आहेत. या सर्वांची सरळ कुठल्याही कोर्टाच्या माध्यमातून भरती न होता सरळ सेवेतून भरती राबवावी याकरता आम्ही सर्वांनी मिळून आग्रही मागणी केली. आणि आहे की याच्यामध्ये काही अभ्यासू आपले जे बांधव आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या आदेशाची नक्की व्याख्या काय आहे ही पण अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. आणि काही वेळेला समोर असलेल्या अधिकाऱ्यांना पण थोडंसं विचार करायला लागला खरोखरच आपण काही चुकलो येतं काय असं जाणवलं. म्हणजे अभ्यास आपल्या सर्व बांधव असतील तर नक्की आपल्या लोकांना विजय मिळेल. आणि आज जी या मागची भूमिका आहे की आता पत्र जे मिळतं आहे कारण आम्ही मागणी काय केली की एखादा विषय हा जिल्हा स्तरावर असतो, एखादा विषय शासन स्तरावर असतो आणि त्याचा जर खरोखर आपण नीट अभ्यास केला तरच आपण न्याय मिळू शकतो. आपण आपल्या आंदोलनाची ताकद एवढी वाढवली पाहिजे की शासनाला पण आपल्या भूमिकेची दखल घ्यावीशी वाटली पाहिजे. या भूमिकेकरता आज आपल्या आंदोलनाची दिशा ठरलेली आहे. त्यांचं पत्र येते पुढच्या आठवड्याभरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये शिक्षण मंत्री आणि सर्व सचिवांच्या सोबत यासोबत आम्ही सरकारमध्ये असल्यामुळे पुढच्या 2-3 दिवसामध्ये साहेबांचा येण्याचा ठरत आहे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये. कारण डहाणू महोत्सव हा 20-21-22ला आहे आणि त्यावेळेला आपलंही सर्वांचं शिष्टमंडळ आपण वेळ जोडतो. आपण साहेबांना आग्रही भूमिका करून मला खात्री आहे की शिंदेसाहेब त्वरित या बाबतीमध्ये शिक्षण मंत्र्यांच्या सोबत हे बैठकीचं आयोजन नक्की करतील. आणि जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला हा लढा हा प्रभावीपणे असाच आपण चालू ठेवूया. आणि मला खात्री आहे की नक्की न्याय मिळेल. आपली एकजूट अशीच कायम ठेवा आणि ही एकजूट आपल्याला नक्की न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.